नमस्कार मंडळी, कसे आहात? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल। तर आता दुपारचा 1:15 झालेला आहे आणि आज आहे 1 जानेवारी। तर सगळ्यांना नवीन इंग्लिश मराठी महिन्याच्या नुसार सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। तर आता बघू शकता की आम्ही निघालेलो आहोत मुंबईला येण्यासाठी। तर आता जे आमचं कुलदैवत आहे तिथे नेहमीच आम्ही माझ्या सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल, जेव्हा परतीचा प्रवास असतो आपला तेव्हा आपण सहसा देवाला हात जोडूनच मग बाहेर पडतो घराच्या आशीर्वाद घेऊनच। तर इथे तेच चाललं आहे आणि आरवला पहिल्यांदाच आणलं होतं घरी जन्म झाल्यानंतर। तर आरव 1 महिन्याचा आहे, सगळ्यांना माहिती असेल जे व्हिडिओ जे रेग्युलर बघतात त्यांना। तर त्याच्यासाठी मग देवाला हा नारळ दिला होता की लहान आपल्याकडे कोकणामध्ये ही सगळी पद्धत अशी चालूच असते। जे कोकणातील असतील किंवा जे लोक हे सगळं करतात देवपूजेचं वगैरे तर सगळ्यांना माहितीच असते। तर इथे बघा आजीने आरवला घेतलेलं आहे। तर सगळं सामान आता गाडीमध्ये ठेवलं आहे आणि इथे देवेंद्र जे गाडीमध्ये शिवाजी महाराजांची मूर्ती आणि गणपतीची मूर्ती आहे ना, तर त्याच्यासाठी फुलं घ्यायला गेला होता। आणि इथे माझ्या हातात शेवंतीचं फूल तर किती छान दिसतंय आणि खूप ऊन होतं, वाटतच नव्हतं की थंडीच्या दिवसात आलोय। कारण संध्याकाळ झाली की गार लागायला लागतं आणि सकाळचं एवढं ऊन असतं की अक्षरशः उन्हाची झळक लागते घरामध्ये। काय ते लिंबू। नमस्कार मंडळी, कसे आहात? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मजेतच असायला पाहिजे। तर आता वाजलेले आहे दुपारचे 1 आणि आम्ही आता निघालेलो आहोत मुंबईला जाण्यासाठी। तर जेवण वगैरे सगळं झालं आमचं आणि जसं बघितलं तुम्ही देवाच्या वगैरे सगळ्या पाया पडून वगैरे आता आपण जाणार आहोत गावच्या देवळामध्ये। तर कारण आरवला पहिल्यांदाच आणलेलं आहे, तर तिथे नारळ देणार आणि देवाच्या पाया पडून आशीर्वाद घेऊन मग आपण निघणार आहोत डायरेक्ट मुंबईला जाण्यासाठी। आणि मग नंतर आपण काळक्याच्या मंदिरात सुद्धा थांबणार आहोत। मध्ये जाताना आपला एक स्टॉप असेल कुडोशीमध्ये। तर देवेंद्रचा भाऊ आहे ना शरद दादा, तर त्यांच्या मुलीला घ्यायचे आहे, तर ती आमच्यासोबत येते मुंबईसाठी। तर तिला घेऊन मग आपण काळकाच्या मंदिरात नारळ देऊन मग पुढे आपण सरळ निघू। आपल्यासोबत असणार आहे सूरज, देवेंद्रच्या मामाचा मुलगा आणि त्याचे मित्र लोक। तर ते लोक काल आले होते 31 साठी खास। तर आम्ही मस्त कालचा ब्लॉग तुम्ही नक्की बघितलाच असाल, आय होप तुम्हाला आवडला असेल। आणि देवांक आणि आरव पाटी आहे। देवांक बापा बाजूला हो जरा, ते ठेव लिंबू। बाय बाय। कोणी दिलेत लिंबू? ही बली आदीने लिंबू दिले। ठेव आता त्या पिशवीत आपल्या। खाना मी हाय बघ तरी ओपन ए खाऊ आहे पिशवीत। काय घेतात तुम्ही? तर आता आपण आलेलो आहोत आमच्या गावच्या देवळामध्ये। तर आता देवेंद्र जाईल गुरुवांना बोलवायला आणि मग आपण नारळ देऊ। तर आमच्या मंदिराच्या ज्या मूर्ती आहेत ना त्यांचा नवीन जीर्णोद्धार केलेला आहे, म्हणजे नवीन मूर्त्या घडवलेल्या आहेत। तर मागच्या वर्षी हा सगळा सोहळा झालेला आहे, पण आता तुम्ही बघू शकता आतमध्ये गेल्याच्या नंतर अतिशय सुंदर दिसत आहेत। तर गुरव नव्हते त्याच्यामुळे मग आता आपणच देवाजवळ नारळ ठेवून आपण निघणार आशीर्वाद वगैरे घेऊन, कारण ते कुठेतरी बाहेर गेलेत बहुतेक, त्यांच्या घरातच लॉक होतं। आणि मंदिराचं जे लाईट फिटिंगचं वगैरे काम असतं ना नेहमी आमचे पप्पा करतात, म्हणजे माझे सासरे देवेंद्रचे पप्पा। तर त्याच्यामुळे बघू शकता की छान काम केलेलं आहे आणि मंदिराला कलर वगैरे मंदिराचं जे नवीन बांधकाम केलं आहे ना हे सगळं ते खूप छान वाटतं आणि सगळ्या मूर्त्या दगडामध्ये कोरलेल्या आहेत। तर बघू शकता की किती मस्त दिसतं एकदम नारळ। बघा त्याला दिसली होती लालपरी। कोणती होती बस? एसटी। तर ही आहे ना ती आमच्या पप्पांची शाळा आहे आणि गावच्या शाळा बघू शकता किती छान वाटतं, एकदम वेगळंच इकडे आल्याच्या नंतर इकडचं वातावरण असतं। आणि ही देवेंद्रची वहिनी आहे, म्हणजे शरद दादाची बायको, म्हणजे देवेंद्रच्या आत्याचा मुलगा आहे ना तर त्यांची। तर त्यांच्या मुलीला म्हणजे देवेंद्रच्या पुतणीला आम्ही घेऊन जाणार होतो भाग्यश्रीला।
तर तिचं सगळं सामान वगैरे ठेवत होतो. तर आता वहिनी आणि शुभमला वगैरे बाय करून आपण निघतोय. फर्स्ट टाइमच व्हिडिओमध्ये आल्यात. वहिनी एकदा आपल्या गणपतीचा जो ऋषी पंचमीचा ब्लॉग आहे ना तर त्याच्यामध्ये आहेत. पूजेसाठी वगैरे त्या आल्या होत्या खास. आणि आता आपण पोचलेलो आहोत काळकाईच्या मंदिरामध्ये. आणि सूरज आणि त्याच्या मित्रांना तिथे आपली वाट बघत बसलेत. त्यांचं ऑलरेडी दर्शन झालेलं आहे आणि इथे ओटी घेतली आणि जाऊया आता देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी. तर इथे नाही सगळे देवीच्या बहीण आणि भाऊ यांचे फोटो वगैरे लावलेले आहेत की जेणेकरून आपल्याला माहिती पडेल की कोण कोण आहेत. आणि मंदिर दर्शन घेतलं आणि मग आपण निघालेलो आहोत कारण ऑलरेडी खूप उशीर झाला आहे. मग ॲक्च्युली ना संध्याकाळी दुपारी निघालो ना की खूप ट्रॅफिक म्हणजे नॉर्मल अशी ट्रॅफिक असते ज्याच्यामुळे ना घरी पोचण्यासाठी खूप टाईम होतो. मग आता आम्ही इथे CNG पंपवरती CNG वगैरे फिल करून घेतला कारण मग आता एकदा इथे जर CNG फिल केला की मग डायरेक्ट आपल्याला पनवेलला वगैरे भरता येईल जर गरज पडली तर. आपल्या गाडीमध्ये ते CNG फिल करून झालेलं आहे आणि सूरज आता त्यांच्या गाडीमध्ये CNG साठी त्यांचा नंबर आलेला आहे. तर बघू शकता इथे सूरज येते आता इथे. आणि दोघांचं सुद्धा CNG गाडीमध्ये घेऊन झाल्याच्या नंतर आपण निघालेलो आहोत मुंबईला येण्यासाठी. महाडच्या गंधार पालेलेली त्या नेहमी जाताना दाखवतो. पण आता मला असं आपण मुंबईला जाताना बघतो तिथे जाण्यासाठी ना शिड्यासुद्धा आहेत बाजूला. तुम्ही बघू म्हणजे दिसलं असेल तुम्हाला. तर जास्त वेळ तिथे असं दाखवलं नाही. त्याच्यानंतर मग गाडी आम्ही पुढे थांबवली कारण ह्याला आरवला फिडिंगसुद्धा करण्याचा टाईम झाला होता. आणि इथे बघू शकता ज्या हॉटेलच्या बाहेर आम्ही गाडी थांबवली होती ना साईडला तर तिथे असं बाहेर मुलांना खेळण्यासाठी खूप छान बनवलं होतं त्यांनी की जेणेकरून प्रवाशांचं अट्रॅक्शन हॉटेलकडे होण्यासाठी आणि आतमध्ये जेवता त्याला मुलं वगैरे छान इथे एन्जॉय करू शकतील. आणि खरंच मस्त पूर्ण गार्डनमध्ये जेवढं असतं ना तेवढं सगळं इथे ठेवलेलं आहे. त्यामुळे देवांनी तर पुरेपूर त्याचा वापर करून घेतला. भले आम्ही त्या हॉटेलमध्ये काही थांबलो नव्हतो आम्ही बाहेरच थांबलो होतो पण तिथे बाजूलाच असल्यामुळे देवांग मस्त खेळत होता. खूप एन्जॉय केलं त्यांनी आठ तासामध्ये तिथे. देवांग
हे चल टाइमपास नको. इथे ना आता भाग्यश्री आणि देवांची ना खूप छान ओळख पटली होती. दोघं बहीण भाऊ आहेत बोलायला गेले त्या नात्यामध्ये. आणि देवांगना खरंच तिला खूप त्रास देतो. त्याच्यानंतर परत मग मी बॅक सीटला आली. आरवला हे भूक लागली होती. परत तो थोडा चिडचिड करत होता. म्हणजेच मग म्हटलं भाग्यश्री आणि देवांगला म्हटलं तुम्ही जाऊन पुढे बसा. त्याच्यानंतर मग आम्ही इथे पालीला थांबलो होतो संध्याकाळी. तर म्हटलं नाश्ता वगैरे करू आणि मग डायरेक्ट आपण नॉनस्टॉप घरी जाता येईल. त्याला भजी आणता जल्दी एक चल. तू भजी खाणार? नाही बोलते. कोणीतरी ना मिसळ घ्यायला पाहिजे होती. तर चहा नाश्ता करून आम्ही निघालो वाकणवरून म्हणजेच पालीवरून. तर आय होप तुम्हाला माझे हे 2-3 दिवसाचे जे काही कोकणातले ब्लॉग होते ते आवडले असतील. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. त्याचबरोबर कमेंटने तुमचं मत द्या. तर हा ब्लॉग आपण आता इथेच एंड करूया. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर, गुड.